हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या आपल्या साप्ताहिक भागवत सत्रामध्ये. तर आज आपण चर्चा करणार आहोत श्रीमद भागवतम अध्याय पहिला जो स्कंद आहे त्यामध्ये अध्याय क्रमांक तिसरा आणि श्लोक नंबर 2 आज आपण चर्चा करणार आहोत. तर मी म्हणतो, आपण माझ्या मागे म्हणू शकता. यस्यांबसी शयानस्य योगनिद्रां वितन्वतः नाभिरुधाम्बुजादासी ब्रह्मा विश्वसृजां पतिः। यस्यांबसी शयानस्य योगनिद्रां वितन्वतः नाभि नाभिरुदम्बुजादासी ब्रह्मा विश्वसृजां पतिः। यस्यांबसी शयानस्य योगनिद्रां वितन्वतः नाभिरुदम्बुजादासीत् ब्रह्मा विश्वसृजां पतिः। आपल्यापैकी कोणी म्हणू शकेल? कृपया म्हणू शकता? म्हणू शकता प्रभूजी? भाषांतर वाचू शकता कोणी? भाषांतरही वाचलं तरी चालेल. जर कुणाला रिपीट करायचं नसेल श्लोका, तर भाषांतर आणि तात्पर्य पण वाचू शकता. केवळ या इच्छेकार तर भगवंतांनी ही सृष्टी निर्मिती केलेली. तर त्या निर्मितीची संपूर्ण अ, आपण म्हणू शकतो कशा प्रकारे प्रत्येक स्टेजमध्ये निर्मिती होते ते आपण आज थोडक्यात बघूया. तर सर्वात अगोदर जे कारणोदकशाही विष्णू आहेत, जे कारण सागरामध्ये फोडलेले आहेत, त्यांच्यापासून त्यांच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होते, तर त्यांच्या शरीरातून असंख्य ब्रह्मांड निर्माण होत असतात. आपण ते चित्र पण बऱ्याच वेळा बघितलं असेल, कशा प्रकारे भगवंत हे पोहडलेले आहेत आणि त्यांच्या रोमछिद्रातून, जसे आपल्या शरीरावरती पण रोमछिद्र आहेत, त्यातून आपल्या शरीरातून काय निघतो? स्वेद निघतो, घाम निघतो. परंतु भगवंतांच्या रोमछिद्रातून हजारो लाखो ब्रह्मांडे निघतायत. फक्त एवढंच नव्हे, आता हे एक कार्य झालं आणि म्हणून यांचं नाव पडलं कारणोदकशाही विष्णू. म्हणजे कारण सागरामध्ये पोहोडलेत आणि त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड असंख्य निघतायत. आणि भाषांतरामध्ये प्रभू म्हणतात की योग निद्रा, आपण सगळे झोपतो, पण भगवंतांना पण झोपण्याची इच्छा होते का? तर असं म्हटलं जातं की भगवंतांची योग नेत्र आहे, जसं आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं, बरोबर? तसंच आपण जी संपूर्ण भौतिक सृष्टी आहे, हे महाविष्णूंचं स्वप्न आहे. म्हणून भगवंत योग निद्रेमध्ये जातात. नाहीतर अन्यथा भगवंतांना झोपण्याची इच्छा नाहीये. परंतु आपल्या जीवात्म्यांसाठी, आपल्या सोयीसाठी ही जी सृष्टी आहे ही कुठपर्यंत अस्तित्वात राहते? जोपर्यंत भगवंतांची योग निद्रा आहे तोपर्यंत. आणि एका श्वासोच्छवासातून भगवंत
हजारो लाखो ब्रह्मांडांना निर्माण करतात आणि पुन्हा एकदा ते आतमध्ये घेतात. तर हे झालं कारणोदक विष्णू. बरोबर. आता हजारो लाखो ब्रह्मांड निर्माण झाली, परंतु त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सुद्धा पुन्हा एकदा भगवंत प्रवेश करतात गर्भोदकशाही विष्णू म्हणून. आणि आता त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जाऊन तिथे सुद्धा भगवंतांनी काय केलं, आता तो प्रसंग या ठिकाणी वर्णन करतायत प्रभुपाद, की आता गर्भोदकशाही विष्णू शेषशय्येवरती कोढलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून एक कमळ नाळ निर्माण झालेली आहे. आणि पुढे म्हणतायत की संपूर्ण जे आपलं जे भूमंडल आहे याला म्हणतात 14 लोक यामध्ये आहेत. आपली जी पृथ्वी आहे ती मध्यावरती आहे. पृथ्वीच्या खाली 7 लोक आहेत आणि वरती 6 आहेत. तर अशा प्रकारे हे संपूर्ण 14 भुवन जे आहेत हे एका ब्रह्मांडामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी मध्यावरती आपली पृथ्वी आहे. असं म्हणतात की मोठमोठे देवीदेवता सुद्धा जे स्वर्गामध्ये जे हायर प्लॅनेटमध्ये आहेत, आपल्यापेक्षा वरच्या स्तराला आहेत, त्यांची सुद्धा इच्छा असते की कधी आम्हाला पृथ्वीवरती जन्म घ्यायला मिळेल. आणि प्रभुपाद म्हणजे विशेष करून जे भक्त असतात, कृष्ण भक्त असतात, त्यांच्या घरामध्ये जन्म घेण्यासाठी डेमिगॉड्स किंवा जे देवी देवता आहेत ते आतुर असतात. तर असं म्हटलं जातं की या भौतिक जगामध्ये आपली जी पृथ्वी आहे या संपूर्ण 14 भुवनांमध्ये पृथ्वी ही सर्वोत्कृष्ट जागा आहे, जिथे राहून आपण भगवंतांची भक्ती करू शकतो. आणि म्हणून जे देवी देवता आहेत त्यांनाही इथे येण्याची इच्छा निर्माण होते आणि एका भक्ताच्या घरामध्ये जन्म घेण्याची इच्छा निर्माण होते. का असं असेल बरं का? स्वर्गामध्ये असं म्हटलं तिकडे एवढा इंद्रिय उपभोग आहे, इंद्रिय उत्सव नेहमी. जसं इकडे जर आपण समजा विचार केला की चला आज आता लवकरच 31st येत आहे, त्याची एक पार्टी, मग 1 जानेवारी त्याची एक पार्टी. अशा प्रकारे जर आपण प्रत्येक दिवशी पार्टी करत राहिलो तर ते शक्य आहे का आपल्यासाठी? जरी आपली इच्छा असेल तरी सुद्धा आपलं शरीर तसं करू शकत नाही, कारण आपल्या शरीराच्या काही मर्यादा आहेत. परंतु स्वर्गामध्ये जे निवासी आहेत त्यांच्या शरीराला तशा मर्यादा नाही आहेत. ते नेहमी अप्रतिम याच्यामध्ये कोणतेही बंधन असता इंद्रिय उपभोग करू शकतात. मग समस्या काय होते? ह्या अशा वातावरणामुळे त्यांना भगवंताची आठवण येतच नाही. आपण हे म्हणतो ना, जर सुखाचे दिवस असतात तर भगवंतांची आठवण होत नाही. हा, दुःखाचे दिवस असतील किंवा परिस्थिती बिकट असेल, गंभीर असेल, तर आपल्याला भगवंतांची आठवण होते. तर म्हणून हे पृथ्वीचं वातावरण अशा प्रकारे बनवलेलं भगवंतांनी, कभी खुशी कभी गम, कधी आनंद कधी दुःख. म्हणून ही जी पृथ्वी आहे या ठिकाणी आपण भगवंतांची भक्ती करू शकतो. पण स्वर्गामध्ये काय? नेहमी आनंद. आणि जर आपण खालच्या लोकांची चर्चा केली, अतल, तलातल, वितल, सुतल, पाताल, या ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी खूप, जसं पाताल वगैरे हे जे ठिकाण आहेत, ह्यामध्ये काय आहे? तमोगुणी, जे तमोगुणाने प्रभावित लोक आहेत ते सगळे या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी हाल अपेष्टा पण आहेत. तर म्हणून त्या ठिकाणी राहून सुद्धा आपण भगवंतांची भक्ती अगदी व्यवस्थितपणे करू शकत नाही. परंतु आपली जी पृथ्वी आहे, मिडल प्लॅनेटरी सिस्टम, मध्यावरती आहोत आपण. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात ना, खूप सुंदर श्लोक आहे त्यामध्ये. त्यामध्ये म्हटलंय, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्तो अधो गच्छन्ति तामसा. तर या जी आपण चर्चा करतोय, भगवंतांच्या नाभीपासून एक कमळनाळ निर्माण झालेली आहे आणि ह्यामध्येच हे 14 लोक स्थापित करण्यात आलेले आहेत. आणि याची तुलना आपण सत्व, रजस आणि तमस या ठिकाणी पण करू शकतो. जे स्वर्गामध्ये किंवा हायर प्लॅनेटरी मध्ये राहणारे लोक आहेत यांच्यामध्ये हा सत्वगुण प्रधान असतो. जे पृथ्वीवरती राहणारे आपल्यासारखे लोक यांच्यामध्ये रजोगुण एकदम प्रभावी असतो. आपण बघितलं असेल, जसं सकाळ होते, जसं सूर्योदय होतो, लगेच जे पशु पक्षी असतात, चिमण्या वगैरे सगळे कावकाव चावचाव करायला सुरुवात करतात. त्यांना पण काम लागतं. जसं काही आपल्याला ऑफिसला जायचं असतं, आपण ऑफिसला जातो, डबा वगैरे पॅक करून वेळेवर पोहोचायचं असतं आपल्याला. त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा, पक्षी सुद्धा चारा शोधण्यासाठी घराबाहेर पडतात.
आणि जसा प्रभाव दिवसाचा वाढत जातो तसा रजोगुण हा अतिशय प्रभावी होतो. तर आपण जर बघितलं तर आपल्यामध्ये रजोगुणाची क्षमता ही जास्त आहे, प्रमाण हे जास्त आहे. आणि जे तमोगुण आहेत ते कुठे आहेत? अधो गच्छन्ति तामसा. तर म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असलो पाहिजे की कशा प्रकारे आपल्यामध्ये सत्व गुणाचं प्रमाण हे जास्त असेल. आणि त्यासाठीच आपण भक्तिमय ही जी प्रोसेस आहे, जी प्रभुपादांनी आपल्याला दिली आहे, त्याचं आपण पालन करत असतो. तर आपण चर्चा केली की आता कारणोदकशाही विष्णू यांनी ब्रह्मांड निर्माण केली, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आता घरोदकशाही विष्णू गेलेले आहेत. आणि आता पुढे तेच भगवंत पुन्हा एकदा स्वतःला विस्तारित करतात आणि क्षीरोदकशाही म्हणजेच प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवंत वास करतात. बा ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. प्रत्येक आपण ज्याही योनीमध्ये जाऊ त्या ठिकाणी भगवंत आपल्या सोबत आहेत. तर म्हणून भगवंतांना आपले खरे हितचिंतक आपण म्हणू शकतो. इतर कोणीही आपल्याला अशा प्रकारे एवढी सोबत नाही देऊ शकत. आणि असं म्हणतात भगवंत जे परमात्मा रूपाने आहेत, हे आपल्या हृदय स्थित जागेमध्ये उभ्या परिस्थितीमध्ये असे नाही की ते बसलेले आहेत, स्टँडिंग पोझिशन मध्ये आहेत ते. आता कोणी म्हणाल भगवंतांना उभे राहण्याची काय गरज आहे आपल्या हृदयामध्ये, ते बसू पण शकतात ना. पण प्रभुपादांनी सांगितलंय की परमात्मा हे उभे आहेत. तर आपले आचार्य सांगतात की यासाठी भगवंत उभे आहेत की एवढे आतुर आहेत भगवंत की कधी हा माझ्याकडे लक्ष देईल. आजपर्यंत याचं लक्ष कुठे आहे? सगळं कृष्णापासून विमुख आहोत आपण. तर परमात्मा रूपाने भगवंत जे आहेत ते नेहमी या अपेक्षेने वाट बघतात की कधी हा जीवात्मा माझ्याकडे एक कटाक्ष जरी टाकेल. आणि म्हणून परमात्मा उभे आहेत, ते बसलेले नाही आहेत किंवा झोपलेले पण नाही आहेत. तेच कारणोद्देश विष्णू झोपलेले आहेत योगनिद्रेमध्ये. गर्भदक्ष विष्णू पण शय्येवरती आहेत. परंतु जे क्षीरोदक्ष विष्णू आहेत ते उभे आहेत, आपल्या सगळ्यांची वाट बघतात. तर हे झालं जे भगवंतांचे जे पुरुष अवतार आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि जे आपले 14 लोक आहेत आपल्या ब्रह्मांडामध्ये, त्याबद्दल देखील आपण चर्चा केली. कशा प्रकारे पृथ्वी ही मध्यभागी आहे आणि इतर सगळे जे अ, अतल तलातल वितल सुतल पाताल हे सगळे खालचे लोक आहेत. आणि स्वर्ग, जनलोक, महरलोक, तपोलोक हे सगळे वरचे लोक आहेत. आणि हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कुठे जाणार. आपण भगवद्गीतेचा श्लोक बघितला की ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्ता. तर आता तात्पर्यामध्ये श्रीलप्रभुपाद एक उल्लेख करतात एका गोष्टीचा. ते म्हणतात की सृजनाचा जो नास्तिक सिद्धांत आहे हा आपण स्वीकारू नये. सृजन म्हणजे त्या सृष्टीची निर्मिती. तर आजही मोठमोठ्या जे सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या सृष्टी निर्मिती झाली कशी. तर त्यांनी मोठमोठे त्यांचे तत्वज्ञान आहेत, फिलॉसॉफी त्यांनी मांडलेले आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की एक मोठा विस्फोट झाला आणि हे संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली. काही लोकांचं म्हणणं आहे की आपोआप ह्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. तर हे आपण कशा प्रकारे समजू शकतो? हे जरी आपण तर्क लावला आपला, शास्त्रांना बाजूला ठेवूया थोड्या वेळेसाठी, आपण तर्काचा विचार करूया. कारण प्रत्येक मनुष्याला आपल्या बुद्धीवरती खूप विश्वास आहे, नाही? तर आपण तर्काने जरी गेलो तरी हे गोष्ट सिद्ध करू शकत नाही की कशा प्रकारे एक मोठा विस्फोट होईल आणि त्या विस्फोटातून एक निर्मिती होईल. आपल्यापैकी प्रत्येकाने दिवाळीला फटाके उडवलेले असतील, बरोबर? तर कधी असं झालंय का एखादा मोठा बॉम्ब तुम्ही लावला आणि त्याच्यानंतर एक मोठा आवाज झाला आणि त्याच्यानंतर एक सुंदर असं फुलदाणी त्या ठिकाणी निर्माण झाली? नाही. जेव्हाही विस्फोट होतो त्यानंतर काय होतं? डिस्ट्रक्शनच होतं, क्रिएशन होत नाही. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? मोठ्या प्रमाणावर हानी होते, आजूबाजूच्या गोष्टींचा विनाश होतो, निर्मिती होत नाही. मग आपण हे कसं म्हणू शकतो? कितपत हे आपल्याला योग्य वाटतं? आपल्या बुद्धीला तरी पटतं का की एक असा मोठा विस्फोट झाला आणि त्यातून हे ब्रह्मांड
आणि मागेही आपण चर्चा केली कशा प्रकारे भगवंतानी हे जग बनवलेलं आहे. ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते, असं परिपूर्ण सिस्टम बनवलेलं आहे भगवंतांनी. आणि सायंटिस्ट म्हणतात की हे सगळं एका विस्फोटातून आलेलं आहे. शक्य नाही. दुसऱ्यांना तर्कवाद आहे की बाय चान्स, म्हणजे आपोआप काहीतरी घडलं आणि अचानकपणे. पण तेही योग्य नाहीये. कोणतीही गोष्ट बाय चान्स या जगामध्ये होत नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. पण तरी सुद्धा जे सायंटिस्ट असतात त्यांचं असं म्हणणं असतं. तर यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा आता तुम्ही या ठिकाणी बसलात आणि माझ्या समोर इथे गायकवाड प्रभू दिसत आहेत मला. आणि गायकवाड प्रभू, आपण असं कल्पना करूया, त्यांच्या समोर एक पाण्याचा ग्लास आहे मोठा, आणि चुकून तो पाण्याचा ग्लास त्यांनी सांडला आणि सगळं पाणी पसरलं. आणि त्या पाण्याच्या समोर जेव्हा तो ग्लास सांडला गेला, तिथे एक दोन मुंग्या होत्या. तर मला आता सांगा की ह्या मुंग्यांसाठी हा पाण्याचा ग्लास म्हणजे काय? एक सुनामी आहे. जसं मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी सुनामी आलेला, मोठ्या मोठ्या लाटा, इमारती एवढ्या प्रचंड लाटा, आणि त्यामुळे काय झालं होतं, मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. तर गायकवाड प्रमाणे जे पाण्याचा ग्लास आणलेला आहे, त्या मुंग्यांसाठी तो काय आहे? सुनामी आहे. परंतु मला सांगा, त्या मुंग्यांनी आयुष्यभर जरी प्रयत्न केला की हा पाण्याचा ग्लास, हे पाणी आलं कुठून, आम्ही सगळं व्यवस्थित चाललं होतं, अचानकपणे एवढं मोठं पाणी, एवढा मोठा सुनामी आमच्या जीवनामध्ये आला कुठून? त्या मुंग्यांनी जरी आयुष्यभर जरी प्रयत्न केला, कितीही त्यांनी पुस्तकं वाचली, कितीही त्यांच्या डोक्याला त्यांनी ताण दिला, तरी ते कधीही समजू शकणार नाही की त्यांच्या समोर गायकवाड प्रभू नामक एक व्यक्ती होते आणि त्यांच्याकडून चुकून तो पाण्याचा ग्लास सांडला गेला आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये सुनामी आलेला. हे समजू ते कधीच शकणार नाही. कारण गायकवाड प्रभू आणि त्या मुंग्या यांच्यामध्ये आपण जर तुलना केली, तर मुंग्यांचं अस्तित्व हे नगण्य आहे. पण आपण जर विचार केला, त्यांची एक कम्युनिटी आहे, त्यांचाही एक समाज असेल, त्यांच्याही समाजामध्ये एखादी तत्वज्ञानी मुंगी असेलच, एक सायंटिस्ट मुंगी असेलच, जसं आपल्या समाजामध्ये. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते हे समजू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी राहतो, आपल्या समाजाने, आपण आपल्या सोबतही, आपल्या सृष्टीवरही बऱ्याच काही घटना घडतात. आणि आपल्याला काय वाटतं, हा, हे तर झालं असेल, हे निसर्गाने झालं असेल. बरेच लोक निसर्गाचं नाव घेतात. मोठमोठे सायंटिस्ट सुद्धा काय म्हणतात, दिस इज बिकॉज ऑफ नेचर, निसर्ग. पण त्या निसर्गाच्या मागे कोण आहे, ते स्वीकार करायला मात्र ते तयार नाही. निसर्ग जरी म्हटलं तर निसर्ग आपोआप थोडी कार्य करतो. तर जशी ती मुंगी कधीही आयुष्यभर तिने जरी प्रयत्न केला तरी समजू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण मनुष्य प्राणी, आपण कितीही डोकं आपटलं तरीही आपण हे कधीही समजू शकत नाही की आपल्या ह्या छोट्याशा ब्रह्मांडाच्या पलीकडे भगवंत एक आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली सगळं काही चाललंय. तर हे शास्त्रांद्वारे आपल्याला कळलंय. म्हणून बेस्ट पॉलिसी काय आहे की शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. तात्पर्यामध्ये शिलप्रभू म्हणतात की आपण जे भगवंतांचं ज्ञान आहे, भगवंत कशा प्रकारे निर्मिती करतात, कशा प्रकारे या सृष्टीचं पालन पोषण करतात, हे आपण अगदी व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत म्हणतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः तत्वादेहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. तर पुन्हा पुन्हा यावरती का भर दिला जातो की भगवंतांचं ऍक्टिव्हिटीज, जन्म कर्म, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण हे जर आपण व्यवस्थित समजलो तर मात्र आपल्याला हा जो गर्व आहे, खोटा गर्व, की आपणही खूप मोठे, आपणही हे करू शकतो, तो गर्व आपला राहणार नाही आणि आपण नम्र होऊ. ज्या प्रमाणामध्ये भगवंतांची महानता आपण समजून घेऊ, तेवढ्याच प्रमाणामध्ये नम्रता आपल्यामध्ये येईल. अन्यथा हे कठीण आहे. तर म्हणून आपल्याला शास्त्र वारंवार सांगतात की आपण
भगवंतांचे हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत हे व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. तर म्हणून सृजन हे झालं कसं याबद्दल बरेच नास्तिक लोकांचे सिद्धांत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सृजन हे झालं कसं हे आपल्या श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर म्हणून आपण श्रीमद भागवत मध्ये दिलेलं जे वक्तव्य आहे याचा स्वीकार केला पाहिजे. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद खूप सुंदर अॅनॉलॉजी देतात की एक पुरुष आणि स्त्री ज्यावेळी एकत्र येतात तेव्हाच संतती निर्माण होते. जर पुरुष आणि स्त्री एकत्र आले नाहीत तर संतती निर्माण होऊ शकत नाही. तर प्रकृती म्हणजे मटेरियल नेचर, आणि पुरुष म्हणजे कोण? सुप्रीम भगवंत कृष्ण. आणि म्हणूनच ब्रह्माजी ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर प्रत्येक गोष्टीसाठी कारण कोण आहे? भगवंत आहे. आणि म्हणून आपण या सत्याचा स्वीकार केला पाहिजे की भगवंत हे एकमेव कारण आहे. पुढे भगवंत गीतेमध्ये देखील म्हणतात सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवंतिया तासां ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदापिता. मीच सीड गिविंग फादर आहे. तर ज्यावेळी जोपर्यंत भगवंत प्रकृतीवरती दृष्टाक्षेप करत नाही तोपर्यंत प्रकृती ही चालनेमध्ये येत नाही. तर भगवंत ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करताना म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये अंगान यश सकलेंद्रिय वृत्ती म्हणती. भगवंतांची अवयव अशी आहेत की ते कोणत्याही अवयवाने कोणतंही कार्य करू शकतात. भगवंत डोळ्यांनी जेवू सुद्धा शकतात. भगवंत डोळ्यांनी गर्भधारणा सुद्धा करू शकतात. आणि म्हणून ज्यावेळी भगवंत प्रकृतीवरती दुष्लक्ष करतात त्यावेळी प्रकृती गर्भधारणा करते आणि तेव्हा कुठे सृष्टी निर्माण होते. आणि म्हणून तात्पर्यामध्ये श्रील प्रभू उदाहरण देतात की पुरुष आणि स्त्री एकत्र आल्याशिवाय संतती निर्माण होत नाही. आणि जसं एका वृक्षाचं बीज रोपण केल्यानंतर आपोआप पुढे काय होतं? ते वृक्ष मोठं होतं आणि त्याला पुढे असंख्य फुलं आणि फळं लागतात. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण आपल्या सृष्टीबद्दलही हा सिद्धांत लागू पडतो. परंतु मूळ कोण आहे? बीज देणारे? बीज देणारे आहेत भगवंत. तर प्रभुपादांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. तर ज्यावेळी प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये प्रचार करायचे तर प्रभुपादांना असे बरेच लोक भेटायचे, नास्तिक लोक, ज्यांचं म्हणणं असायचं की नाही भगवंत वगैरे कोणी अस्तित्वात नाहीये. जे जड पदार्थ आहेत तेच काय करतात एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आल्यानंतर ते जीवनाला जन्म देतात, एका नवीन जीवाला जन्म देतात. परंतु याचं खंडन करण्यासाठी प्रभुपादांनी एक छोटस पुस्तक लिहिलंय. आपल्या पुस्तक याच्यामध्ये अवेलेबल असेल सुद्धा, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. तर जो जीव आहे तोच म्हणजे जो स्पिरिट आहे तोच एक नवीन स्पिरिट निर्माण करू शकतो. आणि एक जो जड पदार्थ आहे तो कधीही स्पिरिट उत्पन्न करू शकत नाही. कारण जड पदार्थ जे आहेत ही भौतिक सृष्टी जड तत्वांनी बनलेली आहे. तर जड तत्व आपोआप त्यांच्यामध्ये कधीही ते नवीन सृष्टीला जन्म देऊ शकत नाही. तर तिथे हस्तक्षेप हा लागतोच आणि तो कुणाचा हस्तक्षेप असतो? जीवात्म्यांचा. आपण हे बघतो आपल्या आजूबाजूला कित्येक जड पदार्थ आहेत. समजा कुणाला घर बांधायचं म्हटलं तर वीट, माती, सिमेंट, पाणी, हवा सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. परंतु अशा सगळ्या गोष्टी आपण आणून ठेवल्या, हं? आणि त्यांना महिनाभर एका ठिकाणी ठेवलं तर काही होईल पुढे? नाही. एका जीवात्म्याला त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करावा लागेल ज्याच्यामध्ये चेतना आहे. तो चेतना असलेला जीवात्मा जोपर्यंत त्याने हस्तक्षेप करणार नाही तोपर्यंत त्या विटांचं सिमेंटचं रूपांतर एका सुंदर अशा घरामध्ये होणार नाही. जर आपल्या डोळ्यापुढे हे आपण बघत असू तर मग सृष्टीच्या संदर्भात हा नियम का नाही लागू पडत? आणि तरीही तथाकथित लोक म्हणतात की ही सृष्टी आपोआप निर्माण होते. तर जड पदार्थ कधीही दुसरी निर्मिती करू शकत नाही.
आणि म्हणून तात्पर्यामध्ये प्रभुपाद उदाहरण देतात. तसं म्हणजे बकरी असतात, बकरीच्या स्तनांमधून दूध मिळतं, पण कधी कधी जो बकरा असतो, बकऱ्याच्या गळ्याभोवती पण असे दोन प्रकारचे कण असतात. तर एखाद्या व्यक्तीने प्रयत्न केला की हे तर थनांसारखं दिसतं, मग याच्यातून आपण दुधाची प्राप्ती करू शकतो का? तर प्रभुपाद त्या अजागल स्तनांचं उदाहरण देत आहेत, की त्याने कितीही प्रयत्न केला तरी तिथून त्याला दूध मिळू शकत नाही. तर जड घटकांपासून स्वतंत्ररित्या निर्मितीची शक्यता हे आपण कधीही करू शकत नाही. ते कशाप्रमाणे आहे? अजागल स्तनांमधून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे. तर म्हणून हे जे सिद्धांत आहेत, की सृष्टीची निर्मिती ही आपोआप झालेली आहे किंवा बाय चान्स झालेली आहे आणि याच्या मागे कोणीही नाहीये, निसर्ग आहे, हे सगळे तर्क हे निष्फळ आहेत. तर या सगळ्यांमागे एक व्यक्ती आहेत आणि ते व्यक्ती कोण आहेत? स्वयं कृष्ण आहेत. आणि या सगळ्यांसाठी आपल्याला कोण सांगताय हे ज्ञान? ब्रह्माजी स्वतः सांगतायत. ब्रह्मदेवाने ज्या प्रार्थना लिहिलेल्या आहेत ब्रह्मसंहितेमध्ये, त्यामध्ये ते वर्णन करतायत. तर या ठिकाणी आपण आता ब्रह्मदेवांबद्दल थोडी चर्चा करूया. कारण ब्रह्मदेव यांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर मग ब्रह्मदेव हे कसे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मदेव हे आपले संप्रदाय आचार्य देखील आहे. भगवंताने सृष्टी निर्मितीनंतर ज्यावेळी ज्ञान देण्याचं ठरवलं, तर सर्वप्रथम त्यांनी कुणाला ज्ञान दिलं? ब्रह्माजींना. आणि हा जो प्रश्न आहे, सृजनाचा प्रश्न, पुढे दुसऱ्या स्कंदामध्ये भागवतांच्या प्रसंग येतो की नारद मुनी ब्रह्माजींकडे येतात आणि म्हणतायत, बाबा मला एक प्रश्न आहे. आणि काय प्रश्न आहे? तर नारद मुनी प्रश्न करतायत की कशा प्रकारे मी बघतोय की हे जे काही सृष्टी वगैरे आहे, हे सगळं तुम्ही निर्माण करताय. असं म्हणतात की जर तुम्ही एवढं सगळं निर्माण केलेलं आहे, तर तुम्हीच भगवंत आहात. आणि मग त्यांचा दुसरा जी शंका असते ती उपस्थित करतात. म्हणतात, जर तुम्ही एवढे शक्तिशाली आहात, तर मी बघतो तुम्ही तपस्या का करतात? तर या ठिकाणी ब्रह्माजींची प्रामाणिकता सुद्धा आपल्याला दिसून येते. बघा, त्या ठिकाणी त्यांना विरोध करणार कोणी नाही. तर ते नारद मुनी असे म्हणू शकले असते की हो, तू जे म्हणतोय ते सगळं बरोबर आहे. मी जे काही करतोय ते माझ्या शक्तीमुळे होत आहे आणि मीच सर्व सर्व आहे. परंतु ब्रह्माजी काय म्हणतात त्या ठिकाणी? ब्रह्माजी म्हणतात, नाही, मी फक्त मी जी काही निर्मिती करतो आहे, हे कशावरती अवलंबून आहे? भगवंतांनी जी प्रथम निर्मिती केलेली आहे. तर श्रीमद भागवतमध्ये सर्ग आणि विसर्ग या दोन शब्दांचा उल्लेख येतो. सर्ग म्हणजे काय? जे प्राथमिक जी सृष्टीची निर्मिती झाली त्याला म्हटलं तर सर्ग. आणि विसर्ग म्हणजे त्याच्या नंतरची निर्मिती. तर ब्रह्माजी अगदी प्रामाणिकपणे सांगतायत नारद मुनींना की मी खरा निर्माता नाहीये. खरा निर्माता कोण आहे? कृष्ण आहे. आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावरती, त्यांनी दिलेल्या शक्तीच्या आधारावरती मी काय करतो? जे सेकंडरी क्रिएशन आहे, दुय्यम दर्जाचं जे निर्मिती आहे, ती मी फक्त करत असतो. तर या ठिकाणी ब्रह्मजींचा प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतो. तर ब्रह्माजी बद्दल आपण थोडी चर्चा करूया. ब्रह्माजींना वेगवेगळी नावं आहेत. त्यांना पितामह देखील म्हटलं जातं. कारण सर्वात अगोदर ते आलेत. ब्रह्मदेव आपले संप्रदाय आचार्य आहेत. आणि ब्रह्मदेवांचं एक विशेष योगदान आपण बघूया. तर आपण आता जाऊया दशम स्कंदामध्ये. दशम स्कंदामध्ये तो सर्वश्रुत अतिशय आनंददायक प्रसंग येतो, ज्यावेळी ब्रह्माजी सर्वप्रथम दशम स्कंदाची सुरुवात कशी होते? पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून ब्रह्माजींकडे जातात आणि म्हणतात की माझ्यावरती खूप लोड झालेला आहे. तर ब्रह्माजींना कसला लोड झालाय? तर म्हणतात की जे तथाकथित राजे आहेत, हे त्यांचं ते सैन्य आणि हे राजे हे धार्मिक नाही आहेत. तर त्यामुळे मला यांचा खूप त्रास होतोय आणि माझं ओझं जरा कमी करायला पाहिजे. तर त्यावेळी ब्रह्माजी त्यांना कुठे घेऊन जातात? भगवंतांकडे घेऊन जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण देवी देवतांसोबत ब्रह्माजी जातात भगवंतांकडे.
आणि भगवंतांना त्या ठिकाणी जे पुरुष सुक्त प्रेयर्स आहेत, तर भगवंतांना ज्यावेळी प्रसन्न करायचं असेल, बोलवायचं असेल, भगवंतांना काही त्यांच्याशी वार्तालाप करायचा असेल, तर जे सगळे देवी देवता आहेत ते पुरुष सुक्त प्रार्थना गातात. तर त्यामध्ये हे सगळे देवता मिळून आता भगवंतांची प्रार्थना करतायत आणि भगवंतांकडे उत्तरादाखल ते आलेत की काहीतरी उपाय तुम्ही सांगायला पाहिजे. तर त्यावेळी भगवंत फक्त ब्रह्माजींना मेसेज देतात. भगवंत दर्शन देत नाही. इतर देवदेवता अग्नी, चंद्र, वरुण, इंद्र, सूर्य सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण कुणालाही भगवंतांचं दर्शन होत नाही आणि आवाजही ऐकू येत नाही. फक्त ब्रह्माजी असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना भगवंत संदेश देतात. आणि मग तो संदेश ब्रह्माजी सगळे जे उपस्थित देवदेवता आहेत त्यांना सांगतात की लवकरच भगवंत यदुवंशामध्ये अवतीर्ण होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना यदुवंशामध्ये, यदुवंशी आणि जे त्यांचे इतर अनुयायी आहेत, जसं कृष्णी, अंधक, या वेगवेगळ्या घराण्यामध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे, जेणेकरून भगवंतांना तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये असिस्ट करू शकाल, त्यांच्या मिशन मध्ये तुम्ही भगवंतांना थोडी का हातभार लावू शकाल. तर भगवंतांना कोणाला मदतीची अपेक्षा आहे का? भगवंत हे स्वतंत्र आहेत, विराट आहेत ते. भगवंतांना कोणाच्याही मदतीची अपेक्षा नाहीये किंवा गरज नाहीये. पण तरी सुद्धा भगवंत काय म्हणतायत, त्यांनी मेसेज दिला सगळ्यांना की तुम्ही काय करायचंय, वेगवेगळ्या ठिकाणी या घराण्यामध्ये जन्म घ्यायचा आहे. आणि मग ठरल्याप्रमाणे काय होतं, सगळे देवी देवता यदुवंशाशी संबंधित जे घराणे आहेत त्यामध्ये जन्म घेतात. आणि मग एक गोष्ट या ठिकाणी गडबड होऊन जाते की ब्रह्माजींनी आदेश ऐकला भगवंतांचा, तर ब्रह्माजींनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जन्म घ्यायचा आहे पृथ्वीवरती. परंतु ब्रह्माजींनी स्वतः कसलाही जन्म नाही घेतला. आणि मग म्हणून असं म्हणतात की पुढे ज्यावेळी त्यांनी बघितलं भगवंतांना, एक मिनिट मी थोडं त्याला चार्जिंग करावं लागेल. तर ब्रह्माजी त्या ठिकाणी त्यांनी इतरांना तर मेसेज दिला, परंतु स्वतः त्यांनी पृथ्वीवरती कुठे अवतार धारण केला नाही. आणि मग म्हणून पुढे ज्यावेळी ब्रह्मविमोहन लीला होते, त्यावेळी भगवंतांना त्यांचे जे आराध्य आहेत, ज्यांनी त्यांना सांगितलं होतं की काळजी करू नको, मी लवकरच पृथ्वीवरती अवतार घेणार आहे, तेच ब्रह्माजी विसरले आणि भगवंतांचीच परीक्षा घेण्यासाठी निघाले. आणि हे सगळं झाल्यानंतर आता ब्रह्माजी प्रार्थना करतायत. तर ब्रह्माजींच्या काही प्रार्थना आपण बघूया, कशा प्रकारे एक संप्रदाय आचार्य आहेत ते, आणि त्यांच्या प्रार्थना काय करतायत, त्यांची मानसिकता काय ते आपण जरा बघूया. तर ब्रह्माजींच्या प्रार्थनेमध्ये काही जे प्रमुख श्लोक आहेत त्याची मी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर म्हणतायत, तत्यनुकंपा सुसमीक्षमानो भुञ्जान एवात्मकृतं विपाकम् हृद्वाग्वपुर्भुर्विदधं नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे सदाय भा. तर म्हणतायत की या मनुष्य जन्मामध्ये व्यक्तीने कशा प्रकारे भगवंतांच्या कृपेची अपेक्षा करायला पाहिजे. तर तत्तेनुकंपा सुसमीक्ष मानो. तर म्हणतात की भगवंतांच्या कृपेची आपण वाट बघायला पाहिजे. कारण भगवंतांची कृपा आपण डिमांड करू शकत नाही की आत्ताच्या आता भगवंतांनी मला कृपा द्यायला पाहिजे. तर म्हणतात की अतिशय सहनशीलतेने आपल्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत
त्या सहन करत व्यक्तीने काय करायला पाहिजे? भगवंतांच्या कृपेची अपेक्षा करायला पाहिजे. वाट बघायला ते सांगतायत. आणि अशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीने जीवन जगलं, हा जो श्लोक आहे तत्ते नुकंपा सुसमीक्षण, श्रील प्रभुपाद सुद्धा या श्लोकाला बऱ्याच वेळा म्हणायचे, बऱ्याच वेळा याचा उल्लेख करायचे. कारण प्रभुपादांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कमी कष्ट सहन नाही केले. जरी प्रचार करायचा होता स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण मानव समाजासाठी, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी किती कष्ट सहन केले आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे की आपण नेहमी भगवंतांच्या कृपेची वाट बघायला पाहिजे. अजून एका श्लोकामध्ये ब्रह्माजी म्हणतायत, त्यांना माहिती आहे की आता आपल्याकडनं खूप चूक झालेली आहे, मोठी चूक झालेली आहे. तर म्हणतायत, भगवंतांना आठवण करून देतायत, उत्क्षेपणं गर्भगतस्य पादयो किं कल्पते मातुरधोक्ष जागसे किमस्ति नास्ति उपदेशभूषितं तवास्ति कुक्षे कियदत्यंत. तर 10व्या स्कंदात 14वा अध्याय श्लोक नंबर 12 या ठिकाणी आपण वाचतोय. तर या ठिकाणी काय म्हणतात ब्रह्माजी? म्हणतात की आईच्या गर्भामध्ये ज्यावेळी शिशु असतं, तर बऱ्याच वेळा जे लहान शिशु असतं त्यावेळी हातपाय हलवतं, तर त्याचं लाथा कुणाला लागतील? आईलाच लागतील. परंतु आई कधी याचं वाईट मानून घेते का? नाही. उलट आईला तर आनंद होतो. जर गर्भातील मूल जर तिथे हालचाल करत असेल आणि त्याचा लत्ता प्रहार आईच्या गर्भाशयावरती होत असेल, तर आईला आनंद होतो, दुःख नाही होत. तर भगवंतांना विनवणी करतायत की भगवंता, माझ्याकडनं चूक झाली, ठीक आहे, परंतु कमीत कमी मला तुमचं मूल म्हणून मला क्षमा करा. अजून एका श्लोकामध्ये ब्रह्माजी जे वृंदावनवासी आहेत त्यांचं भाग्याचं वर्णन करतायत. म्हणतात, अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम यन्मित्रं परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातन. तर म्हणतायत की ह्या लोकांचं किती मोठं भाग्य आहे. अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम. तर केवळ नंद महाराज नव्हे, नंद महाराजांच्या महालामध्ये राहणारे इतर गोप, भगवंतांचे गोप बालक मित्र, संपूर्ण व्रजवासी, तिथे राहणारे पशु पक्षी प्राणी, या सगळ्यांचं किती मोठं भाग्य आहे. कारण का? यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातन. जे भगवंत ज्यांच्या एका छबीसाठी योगीजन हजारो लाखो वर्ष तपस्या करतात, पण तरीही त्यांना भगवंतांच्या एका छबीचं एका क्षणासाठी दर्शन प्राप्त होत नाही, ते भगवंत यांच्यासोबत खेळतायत, ते भगवंत यांच्यासोबत उड्या मारतायत. यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? तर असं म्हणतात की ह्या घटनेनंतर ब्रह्मविमोहन लीला ज्यावेळी झाली, ब्रह्माजींना खूप त्यांना पश्चाताप झाला की मी काय केलंय. तर म्हणून या प्रार्थनेच्या शेवटी ब्रह्माजी विनंती करतायत की माझी इच्छा आहे की ह्या वृंदावनामध्ये कुठेतरी मला या छोट्याशा तृणामध्ये, तृणाच्या रूपामध्ये मला जन्म मिळावा, जेणेकरून हे जे वृंदावनवासी आहेत त्यांचे चरण माझ्या डोक्यावर पडतील. आणि असं म्हणतात आजही बरसाण्यामध्ये 4 मोठे पर्वत आहेत. तर ते पर्वत असं म्हणतात की ब्रह्माजींचे 4 मुख आहेत. तर भानुगड आहे, दानगड आहे, विलासगड आणि मानगड, हे 4 प्रकारचे गड. तुम्ही जर बरसाण्याला गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल. तर हे 4 जे पर्वतांचे शिखर आहेत, हे कोण आहेत? हे दुसरं कोणी नसून ब्रह्माजी आहेत. कारण ब्रह्माजींना त्या घटनेनंतर खूप पश्चाताप झाला आणि म्हणून या पर्वतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आजही उपस्थित आहेत आणि हजारो लाखो जे भगवंतांचे भक्त त्यांना भेटायला येतात, दर्शन करायला येतात, त्यांचे चरण आपल्या डोक्यावरती ते धारण करतात. का एवढं करून सुद्धा ब्रह्माजी संतुष्ट झाले नाहीत. आणि म्हणून तेच ब्रह्माजी ज्यावेळी चैतन्य महाप्रभू आले 500 वर्षांपूर्वी, तेच ब्रह्माजी हरिदास ठाकूर म्हणून आले. हे बघा,
हरिदास ठाकूर म्हणून ज्यावेळी आले, अशा घरामध्ये त्यांनी जन्म घेतला. एका म्लेच्छ परिवारामध्ये त्यांनी जन्म घेतला. कारण त्यांना ते अजूनही स्वीकार होत नाही की मी माझ्या भगवंतांप्रती एवढा मोठा अपराध केला. आणि मग भगवंत ही कशा प्रकारे त्यांना ग्लोरिफाय करतात. नामाचार्य ही पदवी भगवंतांनी, चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दिली. आणि आता नामाचार्य म्हणून आल्यानंतर त्यांची शिकवण काय सगळ्यांसाठी? तर एक प्रसंग ज्यावेळी येतो, आपल्या सगळ्यांना माहित असेलच तो प्रसंग, की हरिदास ठाकूर यांना वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटमध्ये त्यांना चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली जाते. आणि त्यांचे शिक्षा देणारे जे सैनिक असतात, ते विचार करतायत की हा व्यक्ती आमच्या पुढे पश्चाताप करत रडत का नाहीये. तर काहीही न बोलता ते काय करतायत, ते सगळे फटके सहन करतायत. आणि त्या ठिकाणी या प्रसंगामध्ये एक श्लोक त्या ठिकाणी ते म्हणतायत, खंड खंड होय देही प्राण जरी जाय. म्हणतायत माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी झाले, तरीही मी भगवंतांचं नाव सोडणार नाही. खंड खंड होय देही नाम जरी जाय, प्राण जरी जाय, तभी तो ना आम्ही छाडी बदने हरिना. तरी मी भगवंतांचं नाव माझ्या तोंडातून बंद करणार नाही. तर हे आहेत आपले ब्रह्माजी. तर आपण कधी कधी बघतो की ब्रह्माजींच्या हातून पण काही घटना, काही चुकीच्या गोष्टी घडतात. जसं आपण बघतो इंद्रांकडनं काही चुकीच्या गोष्टी घडतात, काही शिवांकडनं चुकीच्या गोष्टी घडतात. तर या गोष्टींना आपण कशा प्रकारे बघायला पाहिजे? तर प्रभुपाद म्हणतात की श्रीमद भागवतम मध्ये अशा कथा येतात ज्या ठिकाणी आपण बघतो की ब्रह्माजींसारखे एवढे श्रेष्ठ व्यक्तिमत्व, त्यांचं सर्व संपूर्ण शरीर हे बुद्धीने बनलेलं आहे. असे ब्रह्माजी देखील, त्यांच्याकडनं सुद्धा भगवंतांना समजण्यामध्ये चूक होऊ शकते. हो. परंतु हे आपल्याला असे गोष्टी किंवा असे संदर्भ का दिले जातात? हे सांगण्यासाठी की आपण कितीही मोठे असू दे, आपली बुद्धिमत्ता जरी ब्रह्माजींसारखी असू दे, तरी सुद्धा भगवंतांना आपण सहजतेने नाही घ्यायला पाहिजे. कारण भगवंतांची मायाशक्ती एवढी प्रचंड आहे, एवढी मोठी आहे, की ते कुणालाही भ्रमित करू शकते. आणि प्रभुपाद म्हणायचे की या लोकांच्या जीवनामध्ये जे श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत, जसे इंद्र आहेत, ब्रह्माजी आहेत, भगवान शिव आहेत, यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक दोन चुका असतील. परंतु या चुकांकडे लक्ष देऊन आपण त्यांची महिमा कमी करू शकत नाही किंवा त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. कारण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक किंवा दोन बोटावर मोजण्या इतक्या त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील. आणि आपलं काय? आपल्या संपूर्ण जीवन कालखंडामध्ये चुकांशिवाय दुसरं काहीच नाहीये. आपण नेहमी चुका करतो, कित्येक वेळा. तर म्हणून ब्रह्माजींकडनं जरी आपण शास्त्रामध्ये वर्णन ऐकलं की त्यांच्याकडनं ही चुकीची घडलेली आहे, तरी सुद्धा आपण त्यांना कमी लेखलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ब्रह्माजी आपल्याला सांगतायत. तर तात्पर्याच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे. त्या ठिकाणी भगवंतांबद्दल कृपा म्हणतात की भगवंतांना कसलंही कर्तव्य नाहीये. भगवद्गीतेमध्ये देखील श्लोक येतो की नवे पार्थस्थे कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्तम एवच कर्मणी. भगवंतांना कसल्याही प्रकारचं कर्तव्य नाहीये, पण तरीही भगवंत कर्तव्य करताना दिसतात. का? यामागे कारण काय आहे की भगवंत आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितात. भगवंतानी भगवद्गीता सांगितली 5,000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावरती, पण तरीही बऱ्याच लोकांना ती समजलीच नाही. भगवंतांनी जो भक्तीचा मार्ग आहे त्याचं वर्णन केलं भगवद्गीतेमध्ये. जे मिडल 6 चॅप्टर आहेत ते फक्त भक्ती याबद्दल बोलत आहे. पण तरी सुद्धा आजही गीतेचा सार काय याबद्दल लोकांना मोठा गैरसमज आहे. काही लोकांचं म्हणणं आहे, जो हुआ अच्छा हुआ, आपने जो क्या लाया था आप क्यों रो रहे हैं, क्या आपका
आपने क्या लाया था, आप क्या लेके जाएंगे. अशा प्रकारचे विविध मतांतर आहेत आणि याला लोक गीतासार समजतात. परंतु भगवंतांनी विचार केला की ह्या लोकांना अजूनही समजलं नाही की भक्तीचं पालन कसं करायचं आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून भगवंत पुन्हा एकदा आले चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. आणि जी भगवता त्यांनी सांगितली होती, ती भगवता, ती भक्ती आपल्या जीवनामध्ये कशी पालन करायची, एका भक्ताच्या रूपामध्ये भगवंतांना यावं लागलं. तर भगवंतांना कसलंही कर्तव्य नाहीये, परंतु भगवंतांना ते बघितलं जात नाही की कशा प्रकारे या लोकांना मी सांगितलं पण तरी सुद्धा यांना ते कळत नाहीये. म्हणून वारंवार भगवंत काय करतात, स्वतः येतात. आणि म्हणूनच या अध्यायाचं नाव आहे अवतारी कृष्ण. पुन्हा पुन्हा भगवंत अवतार धारण करतो. भगवान रामचंद्र म्हणून आले कारण त्यांना दाखवून द्यायचं होतं की एक आदर्श मनुष्य जीवन कसं जगायला पाहिजे. त्यासाठी रामचंद्रचा अवतार त्यांनी धारण केला. आपल्या भक्तांसोबत आदान प्रदान कसं करायचं, प्रेम संबंध कसे ठेवायचे, यासाठी भगवंत कृष्ण रूपामध्ये आले. तर भगवंतांचा येण्याचा उद्देश काय असतो. आताच कालच भाषणात भागवतम क्लासमध्ये मी ऐकत होतो. तर प्रभू सांगत होते की जे मोठमोठे अ, राक्षस दैत्य असतात, यांना भगवंत येऊन स्वतः का मारतात. भगवंत तर परमात्मा रूपाने त्यांच्याही हृदयामध्ये आहेत. मग तिथेच एक छोटासा हार्ट अटॅक दिला असता आणि काम संपलं असतं. पण तसं का नाही करत भगवंत. रामचंद्र आले, एवढं मोठं वानरांची सेना गोळा केली, मग सेतू बांधला आणि मग तिकडे गेल्यानंतरही ते वारंवार पुन्हा एकदा रावणाला संदेश पाठवला की आत्ताही तुला शेवटची ताकीद, आताही तू युद्ध टाळू शकतोस. फक्त येऊन माझ्याकडे आणि म्हण की चुकलो आणि ही सीतामैया तुम्ही परत घ्या, युद्ध होणार नाही. तर पुन्हा पुन्हा भगवंत अजून एक संधी देत आहेत. आणि रावणासारखा व्यक्ती काय विचार करतोय, नाही, याच्यामध्ये युद्ध करण्याची क्षमता नाहीये म्हणून हा मला असं सांगतोय. तर भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग, त्यामध्ये देखील भगवंत चर्चा करतात की असुर आणि सूर यांचे गुण काय आहेत. तर असुरांचा हा एक प्रमुख गुण आहे की ते नेहमी काय करणार, भगवंतांच्या सांगण्याच्या विरुद्ध ते करणार. दुर्योधनाला भगवंतांनी सांगितलं, अरे बाबा, युद्ध फक्त 5 गावं देऊन टाक, युद्ध होणार नाही. पण तेही त्याने ऐकलं नाही. तर भगवंतांना कर्तव्य नाही, परंतु भगवंतांकडनं ते बघितल्या जात नाही. म्हणून रावणाला पुन्हा संधी देत आहेत की बाबा, चल अजून एकदा एक संधी घे. परंतु तरी सुद्धा रावणाने ते ऐकलं नाही. तर भगवंत हार्ट अटॅकही देऊ शकले असते, परंतु हार्ट अटॅक भगवंत देत नाहीत त्यांना. तर एवढ्या सगळ्या क्रिया करण्यामागे किंवा लीला करण्यामागे काय उद्देश आहे भगवंतांचा. तर आमचे प्रभूजी सांगत होते, भगवंत हार्ट अटॅक देऊ शकतो परंतु ते तसं करत नाही का. कारण ह्या भौतिक जगातील माझ्यासारख्या तुमच्यासारख्या जीवांना ऐकण्यासाठी काही विषय वस्तू पाहिजे की नाही. तर भगवंतांनी एवढ्या आकर्षक लीला केल्या नसता तर आपण काय ऐकलं असतं. आपण फक्त पॉलिटिक्स, क्रिकेट, बॉलिवूड, हॉलिवूड हेच ऐकत राहिलो असतो. तर ह्या संपूर्ण भौतिक जगातील जीवांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी भगवंत एवढ्या विविध लीला करतात. याशिवाय दुसरं भगवंतांचं प्रयोजन नाही. राक्षसांना मारणं भगवंतांचं हे प्रमुख प्रयोजन नाहीये. ते तर फक्त बाय प्रोडक्ट आहे. कृष्ण हे आदान प्रदान करणारे भगवंत आहे. संपूर्ण श्रीमद भागवत म्हणजे काय, भगवंत आपल्या शिष्यांसोबत, आपल्या भक्तांसोबत कशा प्रकारे आदान प्रदान करतात ते बघायला आपल्याला मिळतं. तर म्हणून असं कोणी म्हणू नये की भगवंत हे सगळं उगाच करताय. जरी त्यांना कर्तव्य नाही तरी सुद्धा ते आपल्यापेक्षाही जास्त बिझी आहेत. परंतु तेही कशासाठी, आपल्या भल्यासाठी, आपलं मंगल व्हावं. कारण हे आपल्यासारखे या भौतिक जगामध्ये कित्येक जन्मापासून फिरत असणारे जीवात्मे कधी माझ्याकडे परत येतील, ही भगवंतांची आतुरता आहे. आणि त्यासाठी जेवढं सगळं चाललंय, त्यासाठीच सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, ब्रह्माजींचा जन्म झाला, त्या कमळनाळेमध्ये सगळे 14 लोक त्यांनी स्थापित केले.
तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्णा. रुद्र श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.